हा बस झाली. चल गेट ओपलं. चल तिकडे. चल चल आपल्याला दूध काढायला जायचंय. चल पटकन. चल चलो. चल अजून ठेवायचं रे हा गाईला. इथे ठेव टोपलं. मी वासराला सोडू आपण. हे बघ हे देखो बैठो हम अभी दूध निकालेंगे. हे वासरू दूध पिऊ राहिलं. तर आज आमच्या घरी पाहुणे आलेले. हे आहे माझ्या आत्याचं पोरग. इकडे बोल ब्लॉग मध्ये. लाजतो ते लाजतो. अरे तुला शहाणपणा कोण करत सांगितलं होता. तू गाईला सगळंच ठेवून दिली. आधी दूध काढायच्या आधी सगळंच येतो. गाई घासायचं चप्पल नाही पायात घालून घेतली. नाही शहाणपणा करतो हे पोरग. काय करायला नुसतं डोक्याला ताण देतो. अरे चपला बुटं भरपूर आहे आपल्याकडे. तो ब्रश पायात घालून घेतला. आणि शहाणपणा कोण करत सांगितलं. गाईला आधी सुगरच ठेवून दिली. काय म्हणला. चुलीमध्ये कंस भाजायला. मधुमक्काचे कंस एकदम भारी मस्त गोड लागते. अशी मस्त अशी भाजलेले. वाव. तू राहतो की इथं आमच्या इथं राहतो का. राहतो का आमच्या घरी 7-8 दिवस. सांग पटकन. नाही मग आता तुम्ही इथंच राहा बरं का. आता इथंच ठेवून घेतो आम्ही. आता आमच्या आत्याला राहू दे मग इथं. तू जाय तुमच्या घरी. हमारी आते यही रहेंगे. तुम चले जाओ तेरे घर पे. गरम गरम कणीच भाजलेले माझं ते कणीस. माझं एवढे दिवस झाले हरभरे वाळत आलं तरी आमचं अजून खाणं झालं नाही. पण ह्या पोरामुळे खायला भेटलं. मामीला म्हणलं नाही का घरी चाला म्हणून. आहे पाय बर का सोनिया. असं नसतं आणत हिरवा आणत. चला तर थांबा आपण चप्पल घालून घेऊ. मामी काय करायला रे. उन्हाचं काम करायला का. कोण ओरडतो रे मामीला येण्यासारखं. चला आता आम्ही दोघे चाललेले. इकडे बघ काढतू कार्तिक. तर मम्मीकडे ये ना हरभरं खाल्लं त्याच्यामुळे आज खायला भेटलं. आणलं खायला. ते असं आणलं पिवळं. मला एकदम कोवळं आवडतं. डायरेक्ट हिरवं खायला. तर तसं आता खायला जायचे. मी मस्त वावरतच खाणार झाडाखाली बसून सावलीत. ते बघ मम्मीचं तिथे चालू आहे कांडे गवत कापणं एवढं कडकडीत. तर आता ना मला टमाटे तोडायचे. पण आता 2-3 दिवसापासून एवढं कडक ऊन पडलं. डायरेक्ट उन्हाळा भासतोय एवढा ना की टमाटे तोडायला बी जायचं जीवावर येतोय. हे पा तुम हमारे घर पे रह जाओ अभी. चल रे. या हरभऱ्याचं असं कसं झालं मम्मी. सगळं हरभरा डायरेक्ट हिरवं गार आहे. पण हे एवढं याला पाण्याची कमतरता झाली त्याच्यामुळे पिवळं पडलं. काय नाही ए तू पहिले कसं नेलं एवढं पिवळं. ते नसतं खात. हिरवं खात असते. येड्या येडं पोरग ये. इकडे रे. अरे तसं वाळलेलं चांगलं नाही लागत खायला. पाहि पोरग असं पिवळं खायला कसं लागतं. ते हिरवगार खात असते काय. अरे तिकडे झाडाखाली बसून खाऊ ना सावलीत. हा ना मम्मी. तर थोडंसं हरभरं खातो आणि लगेच जातो मी मम्मी घरी. चांगलं हे बाई इथं मस्त असं हिरवगार आहे भारी. पण तिथं पाणी कमी झाल्यामुळं पूर्ण पिवळं झालं. हे बाई इथं एकच नंबर हरभरे. तर आज मागे एक दिवस नाही की रील बनवायला आले मी वावरामध्ये. ते रील काढलेली खूप जास्त व्हायरल गेली ती इंस्टाग्रामला. आय थिंक 45,000 व्ह्यूज त्याला आलेले. तर तेव्हापासून आज आले हरभऱ्याच्या वावरात. टमाट्यामुळे एवढी परेशान झाली. रोज टमाटे.
तर मग आज हरभरं खाऊ म्हणलं, आरामशीर पाहुणे येईल तर. अरे ते उपटायचं नसतं, असंच खायचं असतं. कोवळं पण. बोल काय म्हणतो. तर याला बोलायचं माझ्या ब्लॉग मध्ये. हा आपण खाते हरभरे खाते का, मग काय करायचं नंतर. एवढं सांगायचं होतं का. बरं त्याला एवढं सांगायचं होतं, त्याला लाज वाटची बोलायची माझ्या व्हिडिओमध्ये. डॉन कसे बटन उघडे ठेवले शर्टाचे. तर गाईज एवढं भारी हरभरे पाहून एकदम मस्त वाटतंय. एकच नंबर आलेला आपला हरभरा, टेन्शनच नाही. डायरेक्ट उंच तर एवढं वाढले ना माझ्या गुडघ्यापर्यंत, गुडघ्याच्या वर हाईट. एक दिवस हुरडा पार्टी करणार टाइम काढून, पण भेटतच नाही टाइम. हे पोरग पा मामीला तुरी धुला गुरायला. तर असा होता आजचा व्लॉग. आणि डबल नोटा भेटल्या, जस की नवरदेव पांगला त्याचा बूट घालाला.